स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत का? प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात. प्रत्येकाला देवाकडून काही ना काही हवं असतं. तर तुमच्याही मनात कोणत्या ना कोणत्या इच्छा नक्कीच असतील. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तुम्हाला फक्त कोणत्याही गुरुवारी तुमची इच्छा बोलून या ठिकाणी एक नारळ फोडायचे आहे. जी इच्छा तुम्ही बोलाल ती काही दिवसातच पूर्ण होते. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, धनसंबंधी असू द्या, नोकरी संबंधी असू द्या, व्यवसाय संबंधी, तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न असू द्या, तुमचे प्रश्न काही दिवसातच मार्गी लागतील. स्वामींनी सांगितलेला हा उपाय तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करेल. कोणता आहे तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. कोणत्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला फक्त एका गुरुवारीच करायचा आहे. तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता. आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे आणि स्वामींची कृपा राहावी म्हणून हा उपाय गुरुवारी नक्की करावा. या उपायासाठी आपल्याला एक पूजेचे नारळ लागेल. नवीन नारळ आणून त्याला सोलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गुरुवारी आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे. देवघरासमोर बसल्यानंतर नारळ देवघरात ठेवायचा, त्याला हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती ओवाळून पूजा करायची. पूजा करून झाल्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आणि स्वामींना प्रार्थना करायची. तुम्हाला जेही हवं आहे ना ते बोलायचे आहे. तुमची इच्छा जी काही आहे ना ती आपल्या स्वामींना सांगायची आहे आणि माझी इच्छा पूर्ण करा असे म्हणून तो नारळ तुम्ही देवघरासमोर फोडायचा आहे. नारळ फोडल्यानंतर तो नारळ तुम्हाला खायचा नाही. तुम्ही तो नारळ खाऊ नका. तो नारळ फोडल्यानंतर तुम्ही तो नारळ देवाकडेच म्हणजे देवाच्या समोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तो फोडलेला नारळ तुम्ही कोणालाही दान देऊ शकता. फक्त तो प्रसाद आपण स्वतः खायचा नाही आहे. किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करू शकता किंवा कोणत्याही झाडाच्या खाली तो नारळ तुम्ही ठेवू शकता किंवा मंदिरात जाऊनही ठेवू शकता. फक्त तो नारळ प्रसाद म्हणून स्वतः खायचा नाही. नारळ फोडायचा आहे आणि वाहत्या पाण्यात, तलावामध्ये, नदीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली किंवा मंदिरात ठेवून त्याचे विसर्जन करा. तर असा हा नारळाचा उपाय तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. सहज व सोपा उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तसेही नारळाचे उपाय हे खूपच प्रभावशाली व तात्काळ फळ देणारे असतात. नारळाचे उपाय खूपच पॉवरफुल असतात. फक्त हा उपाय नक्की करा आणि उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची, कष्टाची आणि परिश्रमाची जोड मात्र नक्की ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.